नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत साधी सोपी अशीच रेसिपी भेंडींची भाजी. एक सिक्रेट जिन्नस घालून जर भेंडींची भाजी बनवाल, मग तुम्ही मसाला भेंडी बनवा, कांदा टोमॅटोतील भेंडी बनवा, कशीही भेंडींची भाजी बनवा, अजिबात भेंडींची भाजी चिकट होणार नाही, तार तुटणार नाही. सोपी अशीच रेसिपी मोजक्या साहित्यात, तरीही भेंडी सुटसुटीत अशी. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी एक पाव किलो एवढी ही भेंडी घेतली आहे. भेंडी सर्व एका भांड्यात काढून घेतली. आता धुवून घेऊयात. भेंडी सर्व 2 पाण्याने चांगली चोळून धुवून घेतली. आता एका गाळणीत पाणी निथळायला ठेवलं. यातील सर्व पाणी निथळल्यावर एका कॉटनच्या रुमालाने भेंडी चांगली पुसून कोरडी करून घेऊयात. भेंडी घेताना अशी बारीक, लांब, सडक आणि हिरवीगार चांगली ताजी पाहून भेंडी घ्यायची. जास्त मोठी किंवा जाड भेंडी घेऊ नये. आता सर्व भेंडी या पद्धतीने रुमालाने पुसून घेतली. भेंडी एखाद 5 मिनटं पंख्याखालीही ठेवू शकता. वेळ असेल तर, नसेल वेळ तर कॉटनच्या रुमालाने भेंडी चांगली कोरडी करून घेऊ शकता. भेंडी चांगली पुसून घेतली. त्यानंतर आता भेंडी चिरून घेऊया. देठाकडचा भाग काढून झाल्यानंतर मी इथे नेहमीसारखीच आपली बारीक भेंडी चिरून घेते गोल आकारात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लांब पोळींमध्ये किंवा बारीक अशी मध्यम भेंडीही चिरून घेऊ शकता. तर नेहमीसारखीच मी इथे ही भेंडी चिरून घेते. आपण रोजच्या भाजीसाठी कांदा टोमॅटोतील भाजी बनवतो तशीच भेंडी चिरते. इथे आज आपण कांदा टोमॅटो न वापरता फक्त लसूणातलीच भेंडी बनवतो आहे. खूप छान लागते. कमीत कमी साहित्यात तयार होते, पण अजिबात भेंडी चिकट होणार नाही. आज आपण इथे एक सिक्रेट जिन्नस घालून भेंडींची भाजी बनवतो आहे. मग तुम्ही कशीही भेंडींची भाजी बनवा, मसाल्यातील बनवा, कांदा टोमॅटोतील बनवा, तरीही भेंडी चिकट होणार नाही. आता सर्व भेंडी मी इथे या पद्धतीने चिरून घेतले आणि यासाठी काय साहित्य घेतले ते पाहूयात. इथे मी एक 4 ते 5 हिरवी मिरची, एक 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि पाववाटीला कमी भाजलेले शेंगदाणे. हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. आता खलबत्त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालूयात आणि एवढ्या लसणातील आता मी एक 5-6 लसूण शेंगदाण्यासोबतच ठेचून घेणार आहे. आधी शेंगदाणे कुटून घेऊयात. शेंगदाणे असे बारीक होत आले, हवं तर तुम्ही मिक्सरलाही लसूण शेंगदाणे फिरवून घेऊ शकता, पण खलबत्त्यातील कुटून घेतलेले शेंगदाण्याची चव आणि भाजी वेगळीच लागते. थोडंसं जाडसर असंच ठेवलं आहे. मिक्सरला फिरवत असाल तरी थोडं जाडसर असे शेंगदाणे ठेवा. आता शेंगदाणे थोडीशी अशी जाडसर कुटून झाल्यानंतर यात मी लसूण पाकळ्या घातल्या. अर्धे लसूण मी फोडणीसाठी ठेवला आणि अर्धा लसूण असा शेंगदाण्याच्या कूटसोबत. आता शेंगदाण्यासोबतच असं मी थोडंसं लसूण ठेचून घेतला, सर्व मिक्स करून घेतलं. शेंगदाणे आपण आधीच थोडेसे कुटून बारीक झाले होते. अगदी थोडंसं लसूण ठेचेपर्यंतच अजून पुन्हा शेंगदाणे कुटून घेतले. त्यानंतर हिरवी मिरचीही इथे बारीक अशी चिरून घेतली आणि लसूणही बारीक काप करून घेऊयात. सर्व लसूण आता या पद्धतीने इथे बारीक असे काप करून घेतले. त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घालूया तेल. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा एवढे जिरे घालूयात. जिरे चांगले फुटले की त्यानंतर घालूयात लसणाचे काप. जे आपण बारीक असे लसूण फोडणीसाठी करून घेतले होते ते काप घालूयात आणि असे लालसर लसूण होत आले की तेव्हा घालूयात कापलेली हिरवी मिरची आणि मिरचीही मस्त या लसणामध्ये तळू द्यायची. व्यवस्थित अशी मिरची तळत आली की तेव्हा यात चिरलेली भेंडी घालूयात आणि मध्यम आचेवर भेंडी एकसारखी लसूण मिरची परतवून घेऊयात. चांगली 2 ते 3 मिनटं भेंडी या फोडणीमध्ये परतवून घ्यायची आणि आता थोडीशी अशी भेंडीचं प्रमाण कमी होत आलं की तेव्हा गॅस मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर करून यावर ठेवूयात झाकण आणि 3-4 मिनटाची वाफ देऊन घेऊयात. आता एक 2 ते 3 मिनटानंतर मी झाकण काढून घेतले. तर भेंडी आपली अगदी 40 ते 50% एवढी भेंडी शिजली आहे. आता इथे पाहू शकता तुम्ही की भेंडीची अशी थोडीशी तार तुटते, थोडीशी चिकट अशी वाटते. आता यात घालूया आपण एक सिक्रेट जिन्नस, तो म्हणजे
सोडा जो आपण भजीसाठी वापरतो तोच खाता सोडा किंवा खाण्याचा सोडा घालूयात 2 चिमूट एवढा किंवा पाव चमचा एवढा, पण 2 चिमूटच घाला पाव किलो भेंडीसाठी. अर्धा किलो भेंडी असेल तर तुम्ही 2 ते 3 चिमूट किंवा एक पाव चमचा एवढा सोडा घालू शकता. आता सोडा घातल्यावर मध्यम आचेवर हे एकसारखं मिक्स करायचं. अजून 1-8 मिनटं चांगलं परतवल्यानंतर पुन्हा यावर झाकण ठेवूयात आणि अजून 2 ते 3 मिनटाची वाफ देऊन घेऊयात. आता 2-3 मिनटानंतर पुन्हा वाफ दिली तर भेंडी आपली चांगली शिजत आली आहे. तर हे पहा, अगदी भेंडी अशी अजिबात तार तुटत नाही, सुटसुटीत अशी झाली. हे पहा, कुठूनही तुम्हाला चिकट दिसत नाही. भेंडी तोपर्यंत शिजवायची मंद ते मध्यम आचेवर की थोडीशी अशी करपली पाहिजे तोपर्यंत भेंडी अशी मस्त शिजवून घ्यायची आणि मग नंतर शेंगदाण्याचा कूट घालायचा. दाण्यांचा कूट घातल्यावरही अगदी मध्यम आचेवर गॅस करून 1-2 मिनटं चांगली परतवून घ्यायचं. आपण झाकण ठेवलं होतं तेव्हा गॅस मंद आचेवर होता. दाण्यांचा कूट घातल्यावर मध्यम आचेवर गॅस करून अगदी 2 ते 3 मिनटं परतवल्यानंतर वरून आता चवीनुसार मीठ घालायचे. आपण कुठेही मीठ वापरले नव्हते म्हणून आता शेवटी मीठ घालूयात. तरीसुद्धा भेंडी अजिबात चिकट होणार नाही. हे पहा, अगदी सुटसुटीत अशी. आणि मीठ घातल्यानंतर चांगलं हे मिक्स करून घेतलं तर तुम्ही पाहू शकता अगदी वरून सरसरीत अशी भेंडी पडते, पण तार तुटत नाही आहे किंवा चिकटही होत नाही आहे. अगदी सुटसुटीत अशी भेंडी झाली आहे. आणि आता भेंडी कितपत शिजली तेही पाहूयात. तर हे पहा, अगदी मऊ अशी भेंडी झाली आहे, तरीही तार तुटत नाही आहे. अगदी सुटसुटीत अशी. आता वरून चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम सुटसुटीत अशी आपली भेंडींची भाजी तयार आहे. आता यासाठी मी भाकरी बनवून घेणार आहे म्हणून त्याच बर्नरवर तवा ठेवून घेतला आणि जेवढी भाकरी हवी आहे लहान मोठी तेवढे पीठ घेतले आहे आणि थोडं थोडं पाणी करून पीठ आपण भिजवून घेऊयात. नवशिक्यांसाठी सांगते, अगदी सुरुवातीलाच जास्त पाणी घालायचे नाही. थोडं थोडं पाणी करत हे पीठ भिजवून घ्यायचं आणि परातीला किंवा ताटाला घासत घासत असं हे पीठ मळून घ्यायचं. त्यानंतर गोल उंडा करायचा. असं येत नसेल तर अगदी असा एक बॉल करून घ्यायचा आणि तो प्रेस करून द्यायचा. खाली पीठ टाकायचं आणि मग उंडा ठेवल्यानंतर एका हाताने गोलाकार द्यायचा, दुसऱ्या हाताने भाकरी थापायची. गोल गरगरीत अशी भाकरी थापल्या जाते. हे पहा, नसेल जमत तुम्हाला दोघा हाताने नवशिक्यांसाठी सांगते तर एका हाताने गोलाकार देऊन एका हातानेच अशी भाकरी मोठी होईपर्यंत थापायची. त्यानंतर थोडीशी मोठी होत आली की दोघं हाताने हळुवारपणे भाकरी थापायची. आता थोडंसं पाण्याचा थेंब तव्यावर टाकून पाहायचा आणि मग भाकरी टाकायची, म्हणजे तवाही कितपत गरम आहे ते आपल्याला समजतं. भाकरी टाकल्यावर लगेचच पाणी लावायचे आणि पाणी वरचं सुकत आलं की मग भाकरी उलटी करायची. तवा जर जास्त गरम असेल तर पाणी पटकन चढून वाफ होऊन वरती जातं किंवा अंगावर पाण्याची शिंतळे उडू शकता. नवशिक्यांसाठी सांगते. आणि तवा मध्यम असा गरम असेल तर पाणी हळुवारपणे कमी होत येतं. तवा जर अजिबातच गरम नसेल तर भाकरी थोडीशी कच्ची म्हणजे अशी कोडी राहिल्यासारखी वाटते. म्हणून आपली दोघंही बाजूने भाकरी बरोबर अशी भाजत आली. ह्याच पद्धतीने हवी तेवढी भाकरी बनवून घेतल्यात. भाकरींसाठीचा जर संपूर्ण व्हिडिओ हवा असेल, डिटेलमध्ये भाकरीचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे पहा, भाकरीला पापडही किती छान आला आहे. आतपर्यंत असा पापड आला आहे, तुम्ही पाहू शकता. पूर्ण असं भाकरी टम्म फुगली होती आणि आतपर्यंत भाकरीला पापड आला आहे. दोघंही बाजू अशा टम्म फुगल्या आहेत आणि किती पातळ अशी भाकरी थापली गेली आहे. आता यावर आपण भेंडी घालूयात. तर भेंडीही तुम्ही टाकताना पाहू शकता किती सुटसुटीत अशी भेंडी झाली आहे. अजिबात भेंडीची तार तुटत नाही आहे किंवा चिकट झालेली नाही आहे. अगदी सोपी अशीच रेसिपी आहे. अगदी मोजक्या साहित्य लसूण मिरचीतलीच भेंडीची भाजी आहे, तरी खायला खूप स्वाद. अजिबात चिकट नाही आहे, मुलंसुद्धा आवडीने खातील. साधी सोपी रेसिपी. किंवा मसाला भेंडी बनवत असाल, कांदा टोमॅटो कुठलीही भेंडी बनवा, तार तुटणार नाही किंवा अजिबात भेंडी चिकट होणार नाही. साधी सोपी अशी रेसिपी आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही नक्की सांगा. अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.